माझ्या भगवंतांच्या समोशरणामध्ये काही महिला पिशवीमध्ये चपला घेऊन आल्या. मी आम्रखंड शिल्लक राहिले बघा, वाटी घेऊन पोरं तिथं मंडपातले आम्रखंड प्यायला लागले बघा. त्यांच्या ग्लासमध्ये आम्रखंड आहे बरं का. मित्रांनो नमस्कार. हा पंचकल्यांचा शेवटचा भाग आहे. आता कधी पंचकल्याण याच्या दशकाने होईल तेव्हा होईल. ही समोशरण सभेचा भाग आहे. समोशरण सभा म्हणजे काय हे तुम्हाला बाजूला तुम्हाला दिसत असेल की काय सभा असते जैन धर्मियांची. अशा प्रकारे डिग्रजच्या कृष्णाकिनारी जे काही विशेष होते त्या सर्व भागाची रेकॉर्डिंग मित्रांनो मी करून टाकत असतो. कोणतेही भाग, कोणतेही सण आणि कोणतेही उत्सव हे मात्र नक्की बरं का मित्रांनो, जे काही विशेष घडेल ते मात्र मी टाकत असतोय. डिग्रजच्या कृष्णाकिनारी आता शेवटचा सवाल होईल रथ उत्सवाचा, आणि रथ उत्सवाची दिव्य अशी मिरवणूक होईल. आणि हा भाग शेवट मात्र याच्यानंतर पंचकल्यांच्या आठवणी मात्र आपल्या मनात कायम राहतील. आणि याच्यानंतर आता वेगवेगळे भाग डिग्रजच्या कृष्णाकिनारी येत जाणार आहेत. तुम्ही शेअर करत चला आणि खुश राहा, सुरक्षित राहा. आणि याच्यानंतर पाहू आता गुढीपाडव्याचा भाग काय काय विशेष घडलं गुढीपाडव्या दिवशी हे आपण याच्या पुढल्या भागात पाहू. चला सुरू करू भाग. पंचकल्यांचा सर्वात शेवटचा आणि भव्य दिव्य कार्यक्रम म्हणजे रथ उत्सव. तर त्या 7 रथांचे सवाल आणि 7 घोड्यांचे आणि 2 हत्तीचे सवाल झाले आहेत. संध्याकाळी आहे मिरवणूक आणि आता पूजेला उभारायचं आपण. काल जिथे तुम्ही पाहिलं की भूमी असे बोर्ड लिहिले आहेत त्या ठिकाणी स्वामी बसण्यास आलेत. आणि या ठिकाणी बघा प्राण्यांचे रूप घेऊन मुलं उभारलेत. तर त्या ठिकाणी जैन मुनी बसलेले आहेत आणि त्या उंचाच्या ठिकाणी हे सर्व देवी देवता तसेच प्राणी वगैरे समूह शरणामध्ये आले आहेत असं दाखवले. हा भाग म्हणजे समूह शरण आहे. आणि एक राक्षस 2 आले तसे दाखवले. एक मुलगा बघा कसा भीतीने पळाला. व्यंतरदेव होय, ऐसा उपद्रव क्यों कर रहे हो? मी व्यंतरदेव आहे, व्यंतरदेव. पण उपद्रव का करत आहेस? उपद्रव नाही, माझ्या भगवंतांच्या समोशरणामध्ये काही महिला पिशवीमध्ये चपला घेऊन आल्या. चप्पल हरवल म्हणून पिशवीत ठेवून आल्या. म्हणून मी उपद्रव करतो नाही, परंतु तुम्ही हे रूप धारण करून समोशरणामध्ये प्रवेश करू शकत नाही. असं बघा, भगवंताच्या दर्शनासाठी आमचं मुख्य रूप धारण करतो. नमोस्तु भगवान, नमोस्तु भगवान, नमोस्तु, नमोस्तु, नमोस्तु. अशा प्रकारे भगवंताच्या समोशरणमध्ये सुरुवातीस देव, नंतर प्राणी आणि व्यंतरदेव देखील परत मनुष्य होऊन चांगल्या रूपात आले अशा प्रकारे दाखवण्यात आले. आता प्रश्नाचं निराकरण केलं जाणार. स्वामीजी ओम म्हणणार. 3 वेळा ओम म्हटल्यानंतर एक प्रश्न विचारायचा, त्याचं समाधान केलं जाणार. अशा प्रकारे 3 वेळा होणार. प्रश्न विचारण्यात येईल, त्याचं उत्तर देण्यात येईल. जिज्ञासा आहे त्या जिज्ञासाचं समाधान करावं. आता जिज्ञासा विचारले म्हणजे प्रश्न विचारलाय. आता हा एक प्रश्न आला आणि पुन्हा 2 वेळा होणार. 3 ओम आणि 1 प्रश्न असे 3 वेळा होणार. हे भव्य जीव पूर्व भवामध्ये अशा प्रकारे झालेला आहे. आणि गोलू बघा कसा निवांत पडला आईच्या डोक्यावर मांडी ठेवून. शांती शांती पद्धतीनं केवळ ज्ञान झाल्यानंतर आता हा कैवल ज्ञान हा विधी पार पडलाय. आणि याच्यानंतर आता रथ उत्सवाची तयारी सुरू होणार. भव्य दिव्य असा रथ उत्सव आणि भरपूर अजून काय काय घडलेल्या घटना शिल्लक आहेत. तर रथ उत्सवाची तयारी सुरू करण्यासाठी आता मी बाहेर आलो आहे. पूजा झालेली आहे आणि आता काकासोबत मी चाललो आहे घरी. चला काका मला सोडा म्हणलं, संध्याकाळी रथ उत्सव आहे, रथाची तयारी होऊन दे. सगळे सवाल तर झाले आहेत आणि काका मला सोडून घराजवळ गेलेत आमच्या गल्लीमध्ये. आणि आता संध्याकाळी मी जाणार पुन्हा रथ उत्सवला. आणि तिथेच मी इथे रील करत आहे. गल्लीतील लोक पाहत आहेत मला. पंचकल्याणक पुरा हुआ. अहो विधी पूर्ण झाल्यात पण आपला ब्लॉग नाही. ब्लॉग आपला अजून सगळं डिटेल माहिती असत्या. आणि हे क्षण गावातली काही महिला मंडळी या कॅमेरा टिपून ठेवत आहेत, कारण की पुन्हा पाहता येईल. आता पंचकल्याण पुन्हा 10 ते 20 वर्षांनी कधी होईल तेव्हा होईल.
इतके मोठे सवाल लावलेत म्हणल्यावर पूर्ण कुटुंब देखील रथात बसतंय. पण इथे आजी आणि त्यांच्या एक नातू वगैरे अशा प्रकारे बसला या रथात आणि पुढे जर तुम्ही पाहाल तर आश्चर्यच वाटेल. केरळी पोशाख आणि केरळी ढोल वाजवणाऱ्या या भावांनी दाढी बाहेर ठेवल्या पण हातावर काय तर दिसायला टॅटू सारखा. हा जय श्रीराम. श्रीरामाचा टॅटू आहे. हळूहळू आता रथ एक 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 पुढे चाललेले आहेत. आणि ही बघा छत्री डबल ह्याची छत्री आहे. सिंगल छत्री मी बघितल्या राजेशाही पण ही डबल ह्याची छत्री आहे. या रथात पहिल्या तर आश्चर्यच वाटलं. एकच मुलगी बसली तीही छोटी मुलगी. तरुणाईचं खास आकर्षण म्हणजे डॉल्बी मागून येत आहे. अरे सब जन प्रकाश में आ रहे हैं तो ब्लॉगर कैसे पीछे रहेगा. वो भी आ गया प्रकाश झोत में. अरे कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. तुमची वहिनी चालली बघा इथं. हे बघा अवनीशला घेऊन. आणि जेवण बहुतेक आज संध्याकाळी आहे त्यामुळे तिकडे चालले सगळेजण जेवायला. आणि ही बघा छोटीशी चष्मा घातलेली एंजल. मिरवणूक काय गावात अजून भरपूर बघा येते. पहिल्या मंडपात पोहोचलो आणि आधी पोटोबा मग विठोबा. आता थोडंसं जेवण करूया. आणि नेहमीप्रमाणे जेवण करून ताट पुन्हा इकडे सरकवून दिलं. आणि जेवणाच्या ठिकाणी आपला काका भेटले. काकाला म्हणलं चला काका मंडपात जाऊ जरा समोर ना बघा. इथे केला स्तंभ आहे तो इथे जरा फिरलो आम्ही. आणि पुन्हा काय मी रथ उत्सवाची मिरवणूक पाहायला गेलो नाही. आता 11 वाजले रात्रीचे 11. अजून देखील मिरवणूक चालू आहे. 7लाच साधारण चालू झाली मिरवणूक. 11 वाजेपर्यंत चालू आहे. गाव तर फक्त 2 किलोमीटरचं अंतर आहे. पण म्हणलं चला पाहूया मिरवणूक तर पाहूया कितीवर चालू आहे. गल्लीच्या तोंडातून समोर दिसतेच मिरवणूक. पार्किंगमधली लाईट तुमच्या वहिनीने बंद केली ती चालू कर म्हटलं मला बघायचं आहे मला. आणि हत्ती बघा शेवट चालली. जरा शेवट मिरवणूक पळाले फाट कारण 11 वाजून गेलेत. आता मित्रांनो आपण देखील झोपू. गुड नाईट. लाईट बंद. 11 वाजता चला. आता या ठिकाणी सांगायची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जरा ढगाळ वातावरण झालं. बारीक पाऊस पडायला आहे. तर पहिल्या दिवशी तुम्हाला माहिती आहे वादळ झालं आणि वादळानंतर पाऊस पडायला नको म्हणून पंचकल्याणमध्ये एका मुनीने असं ऐकण्यात आलं की पाणी प्यायचं सोडलं होतं. 5 दिवस ते पाणी पिणार नव्हते त्यामुळे पाऊस पडायला नको म्हणून. आणि शेवट दिवशी मित्रांनो 5 दिवसमध्ये काहीच पाऊस पडला नाही. शेवट दिवशी आता मात्र जरा पाऊस दिसायला. बघू आज काय होतंय. आज बरोबर पाऊस आला गेला. शेवट दिवशीचा मेनू मित्रांनो खासच होता. मंडपामध्ये गर्दी आणि शिल्लक देखील भरपूर आले. पावसामुळे लोक थोडी कमी आली. आणि आजचा आहार बघा वाचून तुम्हाला संपणार नाही. पूर्ण भरले इथं. दही, साधा भात, धपाटे, कढी वगैरे, चटणी, तांदळाची खीर भरपूर आहे बघा. पावसाचं पाणी देखील त्यावर पडताना दिसते तुम्हाला. आणि बहुतेक हा पाऊस येईलच असं वाटलं. आणि या ठिकाणी भरपूर मजा मस्ती मित्रांनो चालू आहे. झालं असं मित्रांनो की श्रीखंड जे आहे आम्रखंड ते भरपूर शिल्लक राहिलं होतं. शिल्लक म्हणजे काय विचार नका इतकं शिल्लक राहिलं होतं. आणि पावसाचं तुम्हाला वातावरण वर ढगात दिसते बघा कसं ढगाळ वातावरण झाले. तुम्हाला थेंब देखील दिसत असतील मोबाईलवर पडलेले बारीक आहे बघा समोर आहेत. आणि इथे बघा मंडपामध्ये मात्र जेवणासाठी लोकांची गर्दी थोडीशी कमी आहे. आणि इथे बघा पाऊस देखील मला दिसतो तुम्हाला गाडीवर पडलेला. वर बघला का कसला पाऊस आलाय. पाऊस येणार चला घराडे जाऊ काय. वादळ वारं सुटलं हे बघा विजा दिसतील तुम्हाला. आणि मंडप अजूनपर्यंत पूर्ण काढायचा म्हणजे शेवट दिवशी पाऊस घोळ करणारा असं वाटलं. आता पहिल्या दिवशी पंचकल्याणची लाईट गेली तसं शेवट दिवशी लाईट गेली बघ ना. पाऊस असल्यामुळे वादळ वारं हो वारं खिडकीतून दिसायला लागले योग्य का विजा कशा वाढत. विजेचा गडगडा व्हायला लागलाय. आज पाऊस पडण्याची शक्यता भरपूर आहे. 99% वाटते. बरं पंचकल्याण बरोबर आज शेवट दिवस आहे बघा. शेवट दिवस लास्ट मिरवणूक झाले. पंचकल्याण संपलेलं आहे. ऑफिशियलरित्या संपलेला आहे. मंडप वगैरे आहेत अजून तिथं पण ऑफिशियलरित्या पंचकल्याण संपलेलं आहे. आणि आज बरोबर पावसाचं वातावरण चालू आहे. शेवटचा दिवस मित्रांनो आपण कसं घरात राहील. पुन्हा मंडपात पोहोचलो बघा. मुलांचं थोडं रेकॉर्डिंग करून म्हणलो काय जेवणाचे मेनू आहेत. तर ते मेनू जे होते ते शिल्लक भरपूर आले होते. इथं बघा घ्यायचं वाटायचं प्रत्येकाचं चालू आहे. सर्व जेवाय बसलेत. आणि पावसाचं वातावरण देखील बाहेर आहे. आज आपण म्हणतो शेवट पण रेकॉर्डिंग करायचं. आणि अर्णव दिसला आमच्या आईला इथं. आईला घेऊन गेलो तुम्ही जेवायला. ओके हाय कर बाय कर बाय. चला पंचकल्याण संपले म्हणून सांग. पंचकल्याण आपलं संपले आहे. जय
झाला शेवट झाला आता असंच काय ते केलेलं. अरे तुम्हाला सांगितलं होतं ना मी आम्रखंड शिल्लक राहिले. हे बघा वाटी घेऊन पोरं तिथं मंडपातले आम्रखंडच प्यायला लागले. हे बघा त्यांच्या ग्लासमध्ये आम्रखंड आहे बरं का. लस्सी वगैरे पेचल तुम्ही ऐकलं असेल पण आम्रखंडच प्यायला चालू केलं. अरे हा माणूस कुठल्या धुंदीत आहे बघा. अरे हा पण आम्रग्लासचा ग्लास घेऊन गार वाऱ्यात आम्रखंड पेत चालला आहे. पावसाचं वातावरण तर वर आहे आणि हा मुलगा देखील. अरे वा काय प्यालाय रे श्रीखंड आहे का शिल्लक दाखवा. दाखव काय दाखव अरे आम्हाला प्यायला आणून द्या की मग जेवण आमच्या आईने तात्यासाठी म्हणजे वडिलांसाठी देखील घरी आणलं. मुलं आता चाललेत बघा. तर जेवण शिल्लक भरपूर आलं होतं. एक एक जण पार्सलच हातामध्ये 2-2 किलो आम्रखंड घेऊन चालले होते आणि गल्लीमध्ये देखील काही लोक पुट्टीतनं घेऊन आले. दुसऱ्या दिवशी बघा आता मात्र हा रोड पंचकल्यांचा जशी गर्दी होती 5 दिवस तसा मात्र नाही मित्रांनो. चीटपाखरू देखील तुम्हाला दिसणार नाही. बाजूला तुम्हाला बसवेश्वर मंदिर दिसते त्याचे देखील भाग पहा. आणि दूध घालून मी आता चाललेलो आहे घराकडे आमच्या गल्लीमध्ये आलेलो आहे. मन थोडं नाराज वाटायला मित्रांनो कारण की पंचकल्याण संपलं आणि जो रस्ता नेहमीच गजबजलेला असायचा लोकांनी तो आता ओस पडला. नंतर ह्या कमानीही निघून जातील. तर मित्रांनो डिग्रजच्या कृष्णाकिनारी असे पंचकल्याण जरी संपले असेल तरी देखील मी काही ना काही करून उत्तमोत्तम भाग तुमच्यासाठी टाकण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला पाहण्यासाठी म्हणा किंवा माझ्या कमाईसाठी म्हणा तुम्ही काही म्हणा पण तुमच्यासाठी मित्रांनो मी भाग करण्याचा नक्की प्रयत्न करतोय. भाग कराय खरंच मेहनत लागत असते. नक्की शेअर कर. चला आता भाग एंड करायला लागलाय. 10 मिनिट झाल्यानंतर मी भाग एंड करतो पण हा 2 मिनिटं एक्स्ट्रा होईल कारण की पंचकल्याण पूजेचं काढलेलं देखील दाखवायला पाहिजे. सामान वगैरे काढाकाढी चालू झाले आणि वातावरणात एक चैतन्य असं आहे. सर्व देवाच्या ठिकाणी मित्रांनो ज्या ठिकाणी देव असते त्या ठिकाणी मनाची शांती मिळायसाठी लोक जात असतात. कोणताही धर्माचा देव असू दे तुम्ही फक्त माणसाने माणुसकीप्रमाणे राहा हेच फक्त मी मानतो मित्रांनो. देव तर मानाच पण माणसाने माणसाशी राहणे माणसाने हाच मी देव मानतो. आणि आता हा भाग पंचकल्याणचा मी संपणार आहे. याच्यानंतर कधी 10-12 वर्षांनी पंचकल्याण असेल तेव्हा असेल. हे बघा जेवणाचा विभाग आता ओस पडला त्या ठिकाणी काढाकाढी चालू आहे. हे गार्डनला केलेलं फ्लोरिंग वगैरे होतं ते सगळं घेऊन चाललेत. या ठिकाणी सगळं काढून कळस वगैरे सगळे. आणि हा व्यक्ती बघा काढणारा कसा निवांत झोपलाय. काढून दमला असेल. मंडप आता खोलूनचे वगैरे काम चालू आहेत. शेवट दिवशी मित्रांनो पाऊस आला पण हा तो बोर्ड देखील मुजवू शकला नाही. हा बोर्ड अजून तसाच आहे. उलट पावसामुळे अजून जरा तो गडद झाला. आजचा मेनू म्हणजे तो शेवटचाच मेनू राहिला. कार्यक्रम जरी मित्रांनो 5 दिवसाचा असला तर मात्र मंडप घालणे आणि काढणे ही मात्र मोठी गोष्ट असते. 10 दिवस काढायला किमान लागतात आणि 10 दिवस घालायला देखील लागतात. मेहनत सर्वच लोकांची असते. आणि आता कैल घेऊन चाललेत. ही खिरीसाठी आणलेली कैल होती ती आता घेऊन चाललेत पुन्हा. चंद्रप्रकाशात एकदा सायकल घेऊन जाताना मी पाहिलं की मंडपाचं काम कुठेपर्यंत आलं आहे. पाहिलं तर जेवण विभाग 90% काढून झालेला आहे. इथे तुम्हाला दिसेल फक्त सामान न्यायचं बाकी आहे. आणि मंडप म्हणाल तर तो 70% झाला आहे. 30% सामान न्यायचं फक्त बाकी आहे. तो देखील काही दिवसात काढला जाईल. आणि गावची मुख्य कमान जी संध्याकाळी काढायचं काम चालू आहे कारण की दिवसात इथं ट्रॅफिक जॅम होणार म्हणून ही संध्याकाळी काढायचं चालू आहे. आता डिगरच्या कृष्णाकिनारी मित्रांनो असेच कार्यक्रम होत राहून देत अशी आशा करतो. म्हणजे मला रेकॉर्डिंग देखील करता येईल आणि तुम्हाला काहीतरी चांगलं पाहता देखील येईल. आता मंडप पूर्णपणे काढून झाला आहे आणि मोकळं ग्राउंड हे आता मुलांसाठी खेळायचं मैदान बनलेलं आहे. काही दिवसांनी ते झाडं देखील लागतील. शेती देखील करतील. आता खुश राहा सुरक्षित राहा मित्रांनो. शेअर करत चला आणि सर्वांशी प्रेमाने वागा माणुसकीने वागा आणि खुश राहा. धन्यवाद.